हाय, हॅलो अँड नमस्ते. आपल्या इंग्लिश फ्लो चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इंग्लिश ग्रामरमध्ये प्रेझेंट टेन्स हा भाग आपण शिकणार आहोत. मराठी भाषेत अतिशय सोप्या पद्धतीने आपण प्रेझेंट टेन्स शिकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? जी रोज क्रिया चालू असते किंवा सध्या क्रिया चालू आहे, ह्या क्रिया चालू असण्याचं सांगणारा काळ हा आपण प्रेझेंट टेन्समधून दाखवत असतो. एखादी क्रिया निसर्गामध्ये नियमितपणे जेव्हा घडत असते, ज्याला आपण युनिव्हर्सल ट्रूथ असं म्हणतो, त्या गोष्टीसाठी सुद्धा आपण प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. आता आपण बघूया प्रेझेंट टेन्सचे प्रकार कोणते आहेत आणि ते कशा पद्धतीने आपल्याला वापरता येतील. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. या वर्तमान काळाचे 4 प्रमुख प्रकार आहेत. पहिला सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ. दुसरा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळ. तिसरा प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. आणि चौथा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू अपूर्ण वर्तमान काळ. आता हे आपण वन बाय वन प्रत्येक प्रकाराचं विश्लेषण पाहूया. पहिला प्रकार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ. आपल्या ज्या रोजच्या सवयी आहेत किंवा नेहमी होणाऱ्या ज्या क्रिया आहेत, हे सांगण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. साधारण वाक्यांची रचना ही सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं पहिलं रूप प्लस ऑब्जेक्ट अशा पद्धतीची असते. म्हणजे कर्ता, क्रियापद आणि नंतर कर्म या पद्धतीने आपण वाक्यांची रचना करतो. इंग्रजीमध्ये नेहमी लक्षात ठेवा की सुरुवात साधारण 99% वाक्यांमध्ये पहिल्यांदा कर्ता येतो आणि कर्त्यापाठोपाठ क्रियापद येत असतं. आता इथे आपण एक साधारण उदाहरण बघूया. आय प्ले क्रिकेट. मी क्रिकेट खेळतो ही नेहमी होणारी क्रिया आहे, म्हणून हे वाक्य आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये घेणार आहोत. आता कोण क्रिकेट खेळतो? मी. सो मी, आय हा सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर खेळतो हे क्रियापद आहे, म्हणजे प्ले, आय प्ले. आणि काय खेळतो? तर क्रिकेट. तर काय हा प्रश्न विचारल्यावर जे मिळतं ते कर्म असतं, म्हणजे इथे कर्म आलं, ऑब्जेक्ट क्रिकेट. सो अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार होतं. आय प्ले क्रिकेट. पहिल्यांदा सब्जेक्ट, नंतर क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्यानंतर कर्म. सिंपल प्रेझेंट टेन्स हा नेहमी लक्षात ठेवा की ज्या आपल्या रोजच्या सवयी आहेत किंवा नेहमी सतत होणाऱ्या क्रिया आहेत, या सांगण्यासाठी वापरतात. आता आपण दुसरा प्रकार पाहूया. दुसरा प्रकार आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. जी क्रिया आत्ता चालू आहे ते सांगण्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो, ज्याला आपण मराठीत चालू वर्तमान काळ असं म्हणतो. वाक्यांची रचना कशी असते? तर पहिल्यांदा येतो सब्जेक्ट, त्यानंतर येतो इज, ॲम किंवा आर, त्यानंतर क्रियापदाला ING लागतं आणि मग कर्म किंवा वाक्याचा इतर भाग येतो. आपण उदाहरणादाखल बघूया. शी इज प्लेइंग. आता इथे कोण खेळत आहे? ती. म्हणून ती हा झाला कर्ता. शीच्या पुढे वर्तमान काळात इज लागतो, म्हणून इज आणि त्याच्यानंतर क्रियापदाला आपण ING प्रत्यय लावला, प्ले प्लेइंग, आणि म्हणून आपलं वाक्य झालं शी इज प्लेइंग. अशा पद्धतीने आपण माय मदर इज कुकिंग, बॉयज आर सिंगिंग, गर्ल्स आर डान्सिंग अशा पद्धतीने चालू वर्तमान काळाची अनेक वाक्य इंग्रजीमध्ये करू शकतो. एक रिक्वेस्ट, व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा आणि कमेंट करा. आणि हो, तुम्हाला काय आवडलं हे लिहायला मात्र विसरू नका. चला तर आपण पुढचा प्रकार, तिसरा प्रकार पाहूया. वर्तमान काळातला तिसरा प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. म्हणजे जेव्हा एखादी क्रिया आत्ता नुकतीच पूर्ण झालेली आहे, हे सांगण्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करतो. याच्यामध्ये वाक्याची रचना कशी येते? सब्जेक्ट, त्याच्यानंतर हॅज किंवा हॅव वापरलं जातं, क्रियापदाचं तिसरं रूप आणि मग कर्म
किंवा वाक्याचा उर्वरित भाग वापरला जातो. आता इथे पहिली गोष्ट लक्षात घ्या की हॅज केव्हा वापरायचा आणि हॅव केव्हा वापरायचा. ही हॅज, शी हॅज आणि इट हॅज म्हणजे ही, शी आणि इट याच्या पुढे आपल्याला हॅज वापरायचं आहे. आय हॅव, यू हॅव, वी हॅव, दे हॅव म्हणजे आय, यू, वी आणि दे यांच्या पुढे आपल्याला हॅव वापरायचा आहे. एक उदाहरण पाहूया. शी हॅज रिटन अ लेटर. कोणी लिहिलं? तिने. म्हणजे शी हा झाला सब्जेक्ट. त्याच्यानंतर शी पुढे आपण वापरतो हॅज म्हणून हॅज आला. क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे राईट, रोट आणि रिटन म्हणून आपण लिहिलं रिटन. काय लिहिलं? ते झालं आपलं कर्म म्हणजे अ लेटर आणि म्हणून आपलं वाक्य झालं शी हॅज रिटन ए लेटर. अशा पद्धतीने आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये अनेक वाक्य आपण करू शकतो. जर तुम्हाला हवी असतील तर मी आपल्या चॅनलवर शॉर्ट्समध्ये काही वाक्य अपलोड केली आहेत, ती जरूर रिफर करा, ज्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. वर्तमान काळातला चौथा प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू अपूर्ण वर्तमान काळ. आता हा काळ आपण केव्हा वापरतो? तर जी क्रिया बऱ्याच वेळापासून चालू आहे आणि अजूनही ती क्रिया चालू आहे अशा गोष्टी सांगण्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो. यामध्ये वाक्याची रचना कशी असते पाहूया. पहिल्यांदा असतो सब्जेक्ट म्हणजे कर्ता, त्यानंतर कर्त्याप्रमाणे हॅज किंवा हॅव वापरतो, त्यानंतर बीन लिहितो, नंतर क्रियापदाला आपण ING प्रत्यय लावतो, त्यानंतर कर्म किंवा वाक्याचा उर्वरित भाग लिहित असतो. आता याच्यामध्ये बऱ्याच जणांना खूप साऱ्या प्रॉब्लेम्स येतात की हे कसं बनवायचं, तर ते अतिशय सोपं आहे. आपण एक वाक्य पाहूया. शी हॅज बीन रीडिंग. ती बराच वेळापासून वाचत आहे असा त्याचा अर्थ आहे. आता इथे तुमच्या गोष्ट लक्षात येईल की तिची क्रिया बऱ्याच वेळापासून चालू आहे आणि अजूनही चालू आहे म्हणून आपण इथे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला आहे. कोण वाचत आहे? ती. म्हणजे ती हा झाला सब्जेक्ट शी. त्यानंतर आपण शीच्या पुढे वापरतो हॅज, त्याच्यानंतर येतो बीन, मग क्रियापदाला आपण लावला ING म्हणजे रीडचं झालं रीडिंग, त्याच्यापुढे अ बुक और इतर काही तुम्ही लिहू शकता, न्यूजपेपर. शी हॅज बीन रीडिंग. अशा तऱ्हेने हे वाक्य तयार होतं. आज आपण पाहिलं प्रेझेंट टेन्सचा वापर कसा करायचा. प्रेझेंट टेन्सचे 4 कोणकोणते प्रकार आहेत आणि ते कशा पद्धतीने वापरले जातात, वाक्यांची रचना काय असते हे आज आपण शिकू. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण प्रत्येक प्रकारची काही वाक्य अपलोड करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि नाही आवडल्यास डिसलाईक करा. कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आपण व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल थँक्यू सो मच. आपले अभिप्राय नक्की कळवा. आपल्याला कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते नक्की सांगा, म्हणजे त्या भागावर आपल्याला व्हिडिओ करता येतील. थँक्यू वन्स अगेन.